आज मुरबाड संगमेश्वर येथे भजन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे, त्या बाबतीत आपण काय सांगू? सर, भजन हे आपल्या रक्तातलं, आपल्या मातीतलं आहे आणि हे जे साहेबांनी अरेंज केलं आहे, साहेबांनी त्यांना मदत केली आहे किंवा मोटिवेट केलं आहे, हे एवढे सगळे ग्रामस्थ इथे जमलेत साहेबांच्या प्रेमासाठी जमलेत आणि देवावरच्या भक्तीसाठी. खूप छान वाटलं. मी इकडची नाही आहे, पण मला इकडे आलं आणि मला राहावं नाही. मी संपूर्ण भजन कीर्तन सोहळा इथे बसून ऐकला आहे आणि एक वेगळ्या ऑरामध्ये गेल्यासारखं वाटलं. अधिक साहेबांचा जो प्रोजेक्ट आपण इथे दाखवत आहेत बॅक स्क्रीनवरती, त्याच्यामुळे मला एवढं मोटिवेट, जास्त म्हणजे असं थ्रिल्ड वाटतंय की या जेव्हा भागाचा असा सर्वांगीण विकास होईल तेव्हा एक एक माणूस हा जगाच्या नकाशावर जाईल, त्याचा खारीचा काही ना काही वाटा असेलच. तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांना खूप शुभेच्छा. संगमेश्वरचा हा पर्यटन स्थळ झालं आहे, ओके. माळशेज घाटात पण काचेचा पूल होणार आहे, त्या बाबतीत लोकांमध्ये पण ॲज इट इज अन ऑसम आयडिया. हे साहेबांचंच म्हणतात ना आयडिया असेल आणि तुम्ही सगळे मिळून ते करालच, जेणेकरून म्हणजे एक पर्यटन स्थळ म्हटल्यावरती सगळ्यांचा सर्वांगीण विकास होतो. लोकांना संधी मिळतात, व्यवसायाच्या संधी पण मिळतात, त्यामुळे आर्थिक स्वावलंबी होतात लोक आणि ही दूरदृष्टी साहेबांची आहे. साहेब, खरंच आपले अभिनंदन खूप खूप जास्त. मॅडम, आपलं नाव काय मॅडम? माझं नाव डॉक्टर कासेकर. मी नवी मुंबईमधून आलेली आहे. आय एम एज्युकेशनलिस्ट इन द प्रोफेशन, बट आय एम अ लॉयर ऑल्सो. त्यामुळे असं कोणी जर महान कार्य करत असेल तर मला असं खूप छान वाटतं. आम्ही एक छोटंसंच आहोत म्हणजे एज्युकेशन फील्डमध्ये, पण साहेब वर जाऊन त्यांनी साथ दिली त्या भजनाला. म्हणजे त्यांचं जे ते तुमच्यासोबत जोडलेलं आहे खूप छान प्रकर्षाने मला जाणवलं. आले, चहा घेतले, गेले नाही, ते बसले, त्यांनी भजनामध्ये तुम्हाला साथ दिली, सगळे जॉईन झाले त्यांना. हा खूप मोठा ऑरा आहे साहेबांचा. धन्यवाद.